असेल 30 आतमध्ये मीटिंग घ्यायची असेल तर त्याला काय अजून ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगला अजून काही नॉर्म्स आहेत का? तर आहेत. मग आपल्याला नोटीस पाठवावी लागेल. आपल्याला नोटीस कायद्याने मेंबर्सना पाठवावी लागेल की तुम्ही ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगला या. तर तो नोटीसचा कालावधी किती, नोटीसचा पिरियड किती, तर कायद्याने सांगितलेला आहे किंवा आपल्या उपविधी म्हणजे बायलॉजमध्ये आपल्याकडे प्रोव्हिजन आहे बायलॉ नंबर 99 मध्ये की 14 क्लिअर डेजची नोटीस द्यावी. ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगसाठी 14 क्लिअर डेजची नोटीस आपल्याला देणं अनिवार्य आहे. मग 14 क्लिअर डेज म्हणजे काय? तर स्पेसिफिक जर आपण एक एक्झाम्पल धरलं की आपण फर्स्ट 1 तारखेला जर आपण नोटीस इश्यू केलेली आहे तर 1 तारीख धरायची नाही, त्यापुढे 14 दिवस क्लिअर मोजायचे. म्हणजे आली 15 तारीख आणि 15 तारखेच्या नंतर 16 तारखेला तुम्ही ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ठेवू शकता. म्हणजे 1 तारखेला जर नोटीस घेतली तर पुढे 14 क्लिअर डेज सोडायचे आणि मग 15व्या दिवशी म्हणजे 15वा 16वा केव्हाही 15च्या नंतर तुम्ही नोटीस ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग जी आहे ती घेऊ शकता.